भिवंडी तालुक्यातील भादोड गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। गेल्या अनेक वर्षापासून भादोड ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यासोबतच पंचक्रोशीतील वारकरी याने देखील मोठ्या उत्साहामध्ये या संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपला सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा निमित्ताने संपूर्ण गाव पालखीसाठी एकत्र आले होते। संपूर्ण गावातील लोकांनी एकत्र येऊन पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला। त्यासोबतच अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। अखंड हरिनाम सप्ताह आपला 2026 झालेला आहे। त्याच्यामध्ये 3 महिन्यापासून काही कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली, म्हणजे घरोघरी जाऊन संसार करू नये, 8 दिवस पथ्य पाळले पाहिजे, येताना मुलांना सोबत आणलं पाहिजे, सर्व परिवाराला घेऊन या आणि जे काही आपले नातेवाईक आहेत त्यांनाही निमंत्रण द्या, असं आयोजन 3 महिन्यापासून चालू होतं। जवळजवळ आम्ही या सर्व मित्रमंडळींना घेऊन गाव कार्यकर्त्यांना सतत फिरत होतो। आणि शिवाय या वर्षी ताकद जी आम्ही जास्त लावली ती ज्ञानेश्वरी पारायणासाठी, कारण जवळजवळ बऱ्याच सप्ते ज्ञानेश्वरीतून बाहेर पडत आहेत, ज्ञानेश्वरी पारायण होतच नाही। पण आम्ही ताकद लावून जवळजवळ 50 सदस्य तयार केले, त्यापैकी 25-30 सदस्य पारायणाला बसले। फार एक आनंद वाटला आणि ऊर्जा वाटली। आणि या वर्षीची जी गर्दी होती ती एक आफत होती। त्याचं कारण आहे, प्रत्येक घरातून 5, 10, 20, 25 भाकरी यायच्या आणि ते सांगितल्यामुळे प्रत्येकाला येणं आणि देणगी सुद्धा गरीबातल्या गरिबांनी आणि श्रीमंतातल्या श्रीमंतांनी सहकार्य आपापल्या पद्धतीने केलेलं आहे। आणि खरं त्यांचा धन्यवाद मानाला। आणि जे कीर्तनाला बसले, ज्यांनी या परिसरातून सुद्धा चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे, सर्व कुठून। आणि त्याच्यामध्ये एक मुख्य कार्यक्रम आपण गेल्या वर्षीपासून राबवत होतो, धर्मजागर म्हणून, आणि त्या धर्मजागरला सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता। आणि असाच प्रतिसाद आमच्या ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील भाविकांनी द्यावा, त्यांना सर्वांना आपला आशीर्वाद राहील। आणि हेच कार्य आपल्याला करायचंय, धर्माचं रक्षण केलं पाहिजे, कारण धर्माशिवाय धर्म हे तू अवतरी गोसावी, मारी मोही ब्याद के नाही, मै बैरी सुग्रीव प्यारा, अवगुण कवळ नाथ मोरी मारा, अनुज बंधू भगिनी सुतनारी, सुनशट कन्या समविचारे, इन्हे कुदृष्टी अवलोकी ताई पदे पचू पाप नवी। धर्माचं रक्षण केलं पाहिजे, कारण धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती। म्हणून आजच्या या आपल्या सप्ताहाचं नियोजन त्याच्यासाठी की धर्मरक्षणासाठी आपण सप्ताह राबवतो, की आपल्या मुलांनी धर्म समजून घेतला पाहिजे, आपले शास्त्र समजून घेतलं पाहिजे, आपले ग्रंथ समजून घेतले, आपले संत, आपले तीर्थ हे समजून घेतले पाहिजे। आणि हे कार्य हा गाव देत असतो। अजून एक तुम्हाला सांगतो, या गावामध्ये गीतेचा पाठ प्रत्येक आठवड्यातून होतो। या गावामध्ये प्रत्येक आठवड्यातून भागवत कथेचा पाठ होतो, रामायणाचा पाठ होतो, गरुड पुराणाचा पाठ होतो। आणि हे कार्य हरिभक्त पारायण आमचे विठ्ठल महाराज सांभाळतात, सुनील महाराज नाईक सांभाळतात, आणि फार मजबूत कार्यक्रम आहे। आणि दुसरं गोष्ट सांगायचं, या भागवत गावामध्ये स्वाध्याय प्रत्येक आठवड्यातून या मंदिरात होते, बैठक सुद्धा चांगल्या प्रकारे या गावात होते। आणि म्हणूनच ही गर्दी आपल्याला दिसून येते की परमार्थामध्ये सर्वांनी झोकून दिलेलं आहे। आणि झोकावण्याचा परिणाम आता मला असं वाटते, या गावाचा आदर्श जिथे कमी पडत असेल त्यांनी घेतलं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।